press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम जो पिछले क्लास में त्योत्यो चान यासुकी चान को अपने पेड़ पर इनवाइट की थी और वो रात में ही सभी प्लान को जो कर चुकी थी, क्या क्या करना है उसी तरह वो क्या करती है, यहाँ जो चौकीदार के झोपड़ी के ओर भाग जाती है और वहाँ भागकर क्या करती है कि जो वहाँ से वह एक सीढ़ी घसीटती हुई लाई, उसे तने के सहारे ऐसे जो लगाया जिससे वह दिशा का तक पहुँचाए। देखिए क्यों ये चौकीदार के जो छत पर जाती है कि जो छप्पर पर जाती है कि वाक्य, क्योंकि वहाँ से एक सीढ़ी लेकर आती है। सीढ़ी का मतलब क्या है? ಏಣಿ, ಒಂದು ಏಣಿಯನ್ನು ತರ್ತಾಳೆ, ಲ್ಯಾಡರ್ ತಗೊಂಬರ್ತಾಳೆ. ಯಾರು ತರ್ತಾಳೆ? त्योत्यो चान. और जो उसे तने के सहारे ऐसे लगाया जिससे वह विशाखा तक पहुँचाए, उसे तने के सहारे, जैसे आपको यहाँ चित्र में दिए हैं, देखिए ऐसे जो पिक्चर में दिए हैं ना, ऐसे जो लगाते हैं, यहाँ ग्रिप दिए रहती है. देखिए ಇದಕ್ಕೆ ಒರಗಿಸಿ ಇರ್ತಾಳೆ, ಈ ಮರಕ್ಕೆ ಒರಗಿಸಿ ಈ ಏಣಿಯನ್ನು ಲ್ಯಾಡರನ್ನು ಇಡ್ತಾಳೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಇಲ್ಲಿಟ್ಟರೆ ಅದು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ, ವಿಶಾಖ. इसका मतलब क्या है? जो दो ब्रांचेस, यह 2 ब्रांचेस आप देख रहे हैं ना, यह सीढ़ी रखी है और इस सीढ़ी से ऊपर चढ़कर जाए तो यहाँ से वो सीधे कहाँ जाती है? ये दोनों ब्रांचेस पर जाती है. वहाँ हम जो चढ़कर बैठे तो वो जो जहाँ से सीधा हम कहाँ पहुँच सकते हैं, जो 2 ब्रांचेस है ना, वहाँ हम पहुँच सकते हैं. समझ में आ रहे हैं ना? ಯಾವ ರೀತಿ ಏಣಿ ಇಟ್ಲು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಮರದ ಒಂದು ಬ್ರ್ಯಾಂಚ್ ಹತ್ರ ಇಟ್ಲು, ಆ ಬ್ರ್ಯಾಂಚಿಗೆ ಇಟ್ಟಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ಹತ್ತಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಹತ್ತಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಆ ಏಣಿ ಹತ್ತಿ ನಾವು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಎಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋಬೋದು, ಆರಾಮಾಗಿ ಈಸಿಯಾಗಿ ಹೋಗಿ ಆ 2 ಬ್ರಾಂಚಸ್ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಮ್ಮ ಆ ಟ್ರೀದು, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೋಬೋದು. ಆ ರೀತಿ ಸೆಟ್ ಆಗೋಗೆ ಏಣಿನ ಇಡ್ತಾಳೆ ಇಲ್ಲಿ. कौन? जो त्योत्यो चान. उसे वहाँ कुर्सी से ऊपर चढ़ी और सीढ़ी के किनारे को पकड़ लिया. देखिए वो क्या करती है यहाँ, जो त्योत्यो चान वहाँ ऊपर चढ़ती है, एनी जो कुर्सी से ऊपर चढ़ी और सीढ़ी के किनारे को पकड़ लिया. यहाँ कुर्सी लगाती है, एक कुर्सी लगाकर कुर्सी से ये त्योत्यो चान बहुत ही ईजी से पेड़ को चढ़ जाती है, क्योंकि इसको रोज़ पेड़ चढ़ने का एक आदत थी, है ना, इसको अभ्यास थी, बहुत पहले से ही ट्रेनिंग थी इसको, है ना, रोज़ चढ़ती थी. इसलिए वो एक कुर्सी के सहायता से जल्दी से फटाफट ऐसे ही जो पेड़ को रोज़ कैसे चढ़ती थी, ऐसे ये उस दिन पेड़ को नहीं चढ़ती है, क्योंकि एक कुर्सी के सहायता से पेड़ को चढ़ती हैं. कुर्सी के सहायता से पेड़ चढ़े तो टाइम कम लगती है, इसलिए कुर्सी के सहायता से पेड़ चढ़ जाती है और जो सीढ़ी के किनारा पकड़ती है. सीढ़ी के किनारा यानी जो ಎಡ್ಜಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದರದ್ದು ಮೇಲಿನ ಒಂದು ತುದಿ ಏನಿರುತ್ತೆ, ಮೇಲೆ ಪಟ್ ಅಂತ ಬೇಗ ಮರ ಹತ್ಬಿಟ್ಟು ಆ ಮೇಲೆ ಏಣಿ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಏಣಿ ತುದಿಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ. और पकड़ती है, पकड़ लिया, तब उसने पुकारा, ठीक है अब ऊपर चढ़ने की कोशिश करो. देखिए अब क्या बोलती है, जो छत से वो ऊपर चढ़कर त्योत्यो चान ने जो बोलती है कि किसको बोलती है, नीचे कौन खड़ा था यहाँ? यासुकी चान खड़ा था, है ना. अब जो त्योत्यो चान तो पेड़ चढ़ गई, लेकिन यासुकी चान को पेड़ पर चढ़ने के लिए सहाय करना चाहिए, है ना. इसलिए वो ऊपर चढ़कर क्या बोलती है, ठीक है अब यहाँ सभी ठीक है, सेफ है और तुम चढ़ने का कोशिश करो. ಇಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಇದೆ, ನಾನು ಏಣಿ ನೀಟಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಇವಾಗ ನೀನು ಹತ್ತೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾಸುಕಿ ಚಾನಿಗೆ त्योत्यो चान ಹೇಳ್ತಾಳೆ. फिर जो कोशिश करना यानी ट्राई करना, प्रयत्न करना. यासुकी चान के हाथ पैर इतने कमज़ोर थे कि वह पहली सीढ़ी पर भी बिना सहारे के चढ़ नहीं पाया.
देखिए यहाँ यासुकी चान ऐसे कभी नहीं चढ़ाता है ना, वो सिर्फ फ्लैट लैंड पर ही ವಾಕ್ किया था, यानी ಫ್ಲ್ಯಾಟ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಪರ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈಕ್ವಲ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಸಮವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಏನು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಲ್ಯಾಂಡ್ ಮೇಲೆ ಅವನು ನಡೆದಾಡಿರ್ತಾನೆ. ಈ ರೀತಿ ಮೆಟ್ಲು ಏಣಿ ಹತ್ತೋದು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಟ್ರೈ ಮಾಡಿರಲ್ಲ ಅವನು. जो वो भी ऐसे जो चढ़े तो भी इसको यहाँ किसी का जो सहारा चाहिए या हेल्प चाहिए, इसलिए यहाँ यासुकी चान को एक स्टेप भी यहाँ रखने के लिए, एक कदम भी जो सीढ़ी के ऊपर रखने के लिए, पहले जो सीढ़ी के ऊपर रखने के लिए नहीं होता है. इतना जो यहाँ यासुकी चान कमज़ोर था, वीक था. ಏಣಿಯ ಒಂದು ಕಾಲಿನ ಮೇಲೂ ಸಹಿತ, ಒಂದು ಏಣಿಯ ಮೇಲೂ ಸಹಿತ ಅದೇನು ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ಏಣಿದು, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಇವನಿಗೆ ಒಂದು ಇದ್ರ ಮೇಲೂ ಸಹಿತ ಕಾಲಿಡೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ಸ್ಟೆಪ್ ಮೇಲೂ ಅವನಿಗೆ ಕಾಲಿಡೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಏಕೆಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ವೀಕ್ ಇರ್ತಾನೆ. ಆ ಸ್ಟೆಪ್ಪನ್ನು ಇಡೋದಕ್ಕೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ದಾದ್ರೂ ಹೆಲ್ಪ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ಗೆ. और इस पर त्योत्यो चान नीचे उतर आई और यासुकी चान को पीछे से धकियाने लगी. देखिए इसे देखती है त्योत्यो चान, यह यासुकी चान को ऊपर चढ़ने के लिए नहीं हो रहा है, इसलिए वो क्या करती है, मन में ही सोचकर नीचे आती है. नीचे उतर के क्या करती है, यासुकी चान को धक्का लेना शुरू करती है. यहाँ जो धकियाने का मतलब क्या है, धक्का देना. ಧಕ್ಕಿಯಾನ ಯಾನಿ जो धक्का देने के लिए ಅಂದರೆ ಪುಷ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಯಾರನ್ನ ಯಾಸುಕಿ ಚಾನನ್ನು ಪುಷ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕೆಳಗಡೆಗೆ ಇಳಿತಾಳೆ, और ಪುಷ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾಳೆ. पर त्योत्यो चान भी छोटी और नाजुक सी. देखिए यहाँ त्योत्यो चान, यहाँ जो यासुकी चान को पुश करके ऊपर भेजने के लिए या ऊपर चढ़ने के लिए हेल्प करने के लिए त्योत्यो चान कोई जो बड़ी लड़की नहीं थी. एज में ये भी जो छोटी सी लड़की है और बहुत ही छोटी लड़की है, बहुत ही नाजुक है. नाजुक यानी मतलब जो बहुत ही कोमल है, बहुत ही सॉफ्ट गर्ल है ना, ರಫ್ ಗರ್ಲ್ भी नहीं है. इसका मतलब क्या है, ಅವಳು ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣವಳು. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಯತ್ನ, ದೊಡ್ಡ ವಸ್ತುವನ್ನು, ಭಾರವಾದ ವಸ್ತುವನ್ನು ಎತ್ತು ಅಥವಾ ದಬ್ಬು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗುತ್ತಾ ಪಾಪ, ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಯಾರು, त्योत्यो चान. वो भी जो ऊपर किसको चढ़वाने के लिए, यहाँ चढ़ाने के लिए, यासुकी चान को चढ़ाने के लिए. ऐसे जो नाजुकी सी, इससे अधिक सहायता क्या करती, ऐसे जो इससे अधिक सहायता यानी वो ऊपर बैठकर यासुकी चान को हाथ देकर ऐसे ही खींच सकती थी. कौन, त्योत्यो चान. लेकिन ये तो छोटी लड़की है, वो भी कोमल सॉफ्ट गर्ल है, इसको भी नहीं होती है. इसके ऊपर क्या कर सकती हैं, ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಿದ್ರೆ ಹೇಗಾದರೂ ಹಿಂಗೆ ಎತ್ತಿ ಒಂದೇ ಸಲ ಕೂರಿಸ್ಬಿಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು ಯಾಸುಕಿ ಚಾನನ್ನು, ಹೌದಲ್ವಾ. ಆದರೆ ಇವಳು ಸಣ್ಣ ಹುಡುಗಿ ಅಲ್ವಾ, ಯಾವ ರೀತಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅವನಿಗೆ. ಇಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಟು ಇದ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡೋದಕ್ಕಾಗುತ್ತೆ ಅವಳಿಗೆ ಪಾಪ, ಹೌದಲ್ವಾ. ಏಣಿ ತಂದಾಕಿದ್ದಾಳೆ, ಮತ್ತು ಕೆಳಗಡೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅವನಿಗೆ ಪುಷ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಪುಷ್ ಮಾಡಿ ದಬ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಹತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹತ್ತೋದಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಹೌದಾ. ಇದ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡೋದಕ್ಕಾಗುತ್ತೆ ಅವಳಿಗೆ ಪಾಪ. फिर जो यासुकी चान ने अपना पैर सीढ़ी पर से हटा लिया और हताशा से सिर झुकाकर खड़ा हो गया. देखिए यासुकी चान को क्या होती है, यहाँ क्या हो जाता है, निराशा हो जाता है. और वो ನಿರಾಶಾ ಹೋನ ಯಾನಿ ಅವನಿಗೆ ಒಂಥರ ಡಲ್ ಆಗ್ತಾನೆ. ಅವನು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲಪ್ಪ, ಆಗ್ತಾ ಇಲ್ವಲ್ಲ, ಒಂಥರ ಹತಾಶೆ ಆಗುತ್ತೆ ಅವನಿಗೆ. वो क्या करता है, अपने जो पैर को सीढ़ी से निकलता है, ಅಂದರೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಮೆಟ್ಲು ಮೇಲೆ ಏಣಿ ಮೇಲೆ ಲ್ಯಾಡರ್ ಮೇಲೆ ಏನು ಕಾಲಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ ಅದನ್ನು ಅಲ್ಲಿಂದ ತೆಗೆದುಬಿಡ್ತಾನೆ. ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಅಪ್ನೆ जो सर को झुकाता है, ಅಂದರೆ ತಲೆ ತಗ್ಗಿಸ್ಕೊಂಡು, ಹತಾಶೆಯಿಂದ ತಲೆ ತಗ್ಗಿಸ್ಕೊಂಡು ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾನೆ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಬೇಜಾರಿನಲ್ಲಿ.
त्योत्यो चांद को पहली बार लगा कि काम उतना आसान नहीं है जितना वह सोचे बैठी थी। अब क्या करे वहाँ। देखिए यहाँ जो त्योत्यो चांद को अब समझ में आती है, क्या समझ में आती है कि जो मैं कैसे जो इमेजिन की थी यासुकी चांद को अपने पैर पर इनवाइट करना चाहिए और वहाँ जो सीढ़ी को लगाकर यासुकी चांद को सीढ़ी से चढ़ाकर अपने जो पेड़ पर बिठा लेना चाहिए। ऐसे जो यहाँ कौन सोची थी, जो त्योत्यो चांद सोची थी, लेकिन यहाँ कैसे जो सोची थी, कैसे जो इमेजिन की थी, ऐसी जो बात आसान नहीं थी, ये काम आसान नहीं थी, ಈಸಿ नहीं थी। ಅವಳು ಯಾವ ರೀತಿ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ಲಲ್ಲ, ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ಲು, ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ಲು, ಏಣಿ ತಂದಿಟ್ರೆ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಹತ್ತು ಬಿಡ್ಬೋದು, ಮರ ಹತ್ತೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅವನಿಗೆ, ಏಣಿ ಮೇಲೆ ಹತ್ತು ಬಂದು ಕುತ್ಕೋಬೋದು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ ಪಾಪ ಅವಳು. ಆದರೆ ಅದು ಅಷ್ಟೊಂದು ಈಸಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಅವಳು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದ ಕೆಲಸ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಅನ್ನೋದು ಅವಳಿಗೆ ಈಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಬಟ್ ವಾಟ್ ಶಿ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಡು, ಅವಳೇನು ಮಾಡಬೇಕು ಇವಾಗ ಅನ್ನೋದು ಅವಳ ತಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಬರುತ್ತೆ. बट वो क्या करे। यासुकी चांद उसके पेड़ पर चढ़े, यहाँ उसकी हार्दिक इच्छा थी। यासुकी चांद के मन में भी उत्साह थी। देखिए यहाँ जो इसके बारे में वो सोची थी, लेकिन इसकी जो मन में हार्दिक इच्छा थी। हार्दिक इच्छा का मतलब क्या है, यहाँ मन की इच्छा, बहुत ही मन से सोची थी कि मन से इच्छा हुई थी कि जो यासुकी चांद जो त्योत्यो चांद के पेड़ पर चढ़ना चाहिए, अपने जो पेड़ पर चढ़ना चाहिए और यासुकी चांद वहाँ बैठना चाहिए अपने जो पेड़ पर चढ़कर। ऐसी जो एक हार्दिक इच्छा किसके मन में थी, यहाँ जो त्योत्यो चांद के मन में थी। ठीक उसी तरह यासुकी चांद को भी त्योत्यो चांद के जो पेड़ को में चढ़ना चाहिए, वहाँ बैठना चाहिए। ಹೌದಲ್ವಾ, ಅವನು ಯಾವಾಗಲೂ ಮರನೇ ಹತ್ತಿಲ್ಲ ಪಾಪ ಯಾಸುಕಿ ಚಾನು, ಅವನಿಗೂ ಸಹಿತ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇದೇ ಆಸೆ ಇರುತ್ತೆ, ನಾನು ಇಲ್ಲಿ त्योत्यो चांद मरा हत्तಬೇಕಪ್ಪ। ಹಾಗೆ जो किसी ने भी यहाँ यासुकी चांद को इनवाइट ही नहीं किए थे, आमंत्रण ही नहीं दिए थे, क्योंकि इसको पोलियो था, इसलिए किसी जो बच्चे भी, कोई बच्चा भी यहाँ किसको यासुकी चांद को इनवाइट नहीं किए थे, लेकिन त्योत्यो चांद की थी। अब ऐसा हो चुकी। ಅವಳ ಮನಸ್ಸಲ್ಲೂ ಇಚ್ಛೆ ಇರುತ್ತೆ, ಯಾರಿಗೆ, त्योत्यो चांद ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಆಸೆ ಇರುತ್ತೆ ಅವಳಿಗೆ, ನಾನು ಯಾಸುಕಿ ಚಾನನ್ನು ಈ ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಿಸಿ ಕೂರಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ತುಂಬಾ ಆಸೆ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಈ ರೀತಿ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ, ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. उसका लटका चेहरा इतना उदास था कि त्योत्यो चांद को उसे हंसने के लिए गाल फुलाकर तरह तरह के चेहरे बनाने पड़े। देखिए उसका लटका चेहरा इतना उदास था, यानी ये पहले ही यहाँ क्या हो गई, जो हताशा हो गई थी, कौन निराश हो गया था, जो निराश हो गया था, कौन, यासुकी चांद। इसलिए यहाँ यासुकी चांद को किसी ना किसी तरह से खुश करना चाहिए, यहाँ यासुकी चांद के चेहरे पर हंसी लाना चाहिए। इसलिए यहाँ त्योत्यो चांद क्या करती हैं, बहुत सारी जो फ़नी फेसेस करती हैं। यहाँ जो अपनी गाल फुलाकर तरह तरह के चेहरे बनाना का मतलब क्या है, जो फ़नी फेसेस बनाना, ಕೆನ್ನೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡೋದು, ಕೆನ್ನೆ ಉಪ್ಸೋದು, आ रीति ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರಲ್ವ फ़नी फेसेसು। यहाँ जो यासुकी चांद के जो चेहरे पर हंसी लाने के लिए बहुत सारे जो फ़नी फेसेस को कौन बनाती है, यहाँ जो त्योत्यो चांद करती है। फिर जो त्योत्यो चांद हंसाने के लिए गाल फुलाकर तरह तरह के चेहरे बनाने पड़े। ठहरो, एक बात सूझी है। देखिए फिर एक बात क्या हो जाती है, यहाँ त्योत्यो चांद के मन में आ जाती है। यहाँ सूझी का मतलब क्या है, यहाँ विचार आना, सूझी।
यानी एक बात यहाँ किसके मन में विचार आती है, यहाँ त्योत्यो चान के मन में एक विचार आती है, एक सूझ आती है ಅಂದರೆ ಒಂದು ಐಡಿಯಾ ಬರುತ್ತೆ ಅವಳ ತಲೆಯಲ್ಲಿ. ಏನು ಐಡಿಯಾ ಬರುತ್ತೆ, ಒಂದು ವಿಚಾರ ಬರುತ್ತೆ. ಟೆಹರೋ किसको बोलती है यहाँ, यासुकी चान को. वह फिर चौकीदार के छप्पर की ओर दौड़ी और हर एक चीज़ उलट पुलट कर देखने लगी. देखिए ठहरो ऐसा कह के कौन, त्योत्यो चान यासुकी चान को ठहरो, मेरे मन में मेरे दिमाग में एक विचार आई है, एक बात सूझी है. और ऐसा कहकर यासुकी जो त्योत्यो चान क्या करती है, फिर जो चौकीदार के छप्पर की ओर भागती है. वहाँ भागकर वह के सारे जो चीज़ को उलट पुलट कर देखने लगती है, या ना उल्टा पुल्टा करके देखने लगती है. ಅಂದರೆ ಅವಳಿಗೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಒಂದು ಐಡಿಯಾ ಬರುತ್ತೆ, ಒಂದು ಯೋಚನೆ ಬರುತ್ತೆ, ಒಂದು ಮಾತು ಬರುತ್ತೆ, ಒಂದು ವಿಚಾರ ಬರುತ್ತೆ. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬೇಗನೆ ಮತ್ತೆ ಚೌಕಿದಾರ್ ಏನಿರ್ತಾರೆ, ವಾಚ್ಮೆನ್ ಏನಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಮನೆ ಹತ್ರ ಓಡೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಛತ್ತನ್ನು ರೂಫ್ ಹತ್ರ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿರೋ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಉಲ್ಟಾ ದಬಾಕಿ ಕೆಡವಿ ಏನೇನೋ ಮಾಡಿ ನೋಡ್ತಾಳೆ. ನೋಡಿದಾಗ ಏನು ಹುಡುಕ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ ಅವಳು, ಆಖಿರ್ ಉಸೆ ಏಕ್ ತಿಪಾಯಿ सीढ़ी मिली जिसे तामे रहना भी ज़रूरी नहीं था. देखिए यहाँ जो तिपाई सीढ़ी यहाँ उलट पुलट कर देखने के बाद त्योत्यो चान को एक तिपाई सीढ़ी मिलती है. तिपाई सीढ़ी का मतलब क्या है यहाँ, तिपाई यानी 3 टांगों वाला सीढ़ी. तिपाई का मतलब क्या है यहाँ, 3 टांगों की सीढ़ी. तीन टांगों वाली एक सीढ़ी मिलती है, किसको, त्योत्यो चान को. और उसे तामे रहना भी ज़रूरी नहीं है. तामे का मतलब क्या है यहाँ, पकड़ कर रहना. से जो थामे रहना भी ज़रूरत नहीं था. यानी जो 3 टांगों वाले सीढ़ी का मतलब क्या है, आप यहाँ देख सकते हैं. ये जो 3 टांगों ಅಂದರೆ 3 ಕಾಲುಗಳುಳ್ಳ ಒಂದು ಏಣಿ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ಮೇಲೆ ಸ್ಕ್ವೇರ್ ಟೈಪು ಒಂದು ಬಾಕ್ಸ್ ಟೈಪು ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ, ಸೀಟ್ ಟೈಪು, ಕುತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಈಸಿ ಆಗುತ್ತೆ. ನೀವು ಯಾವ ಸೈಡಿಂದ ಬೇಕಾದರೂ ಹತ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಗ್ರಿಪ್ ಇರುತ್ತೆ ಅದು. ತಾಮೆ का मतलब क्या है यहाँ, पकड़ कर रहने का भी ज़रूरत नहीं है. ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬರು ಇಟ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು ಅನ್ನೋದೇನು ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ. ಹಾಗೆ ಇಟ್ಬಿಟ್ರೆ उसके भी जो ग्रिप मिलती है ना, हम ऐसे जो सीढ़ियों को खुद चढ़ सकते हैं. ನಾವು ಸೆಲ್ಫ್ ಆಗಿ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಹತ್ಬೋದು ಆ ರೀತಿ ಏಣಿಗಳನ್ನು, ಅದು ಸಿಗುತ್ತೆ. वहाँ तिपाई सीढ़ी को घसीट कर ले आई तो अपनी शक्ति पर हैरान होने लगी. तिपाई की ऊपरी सीढ़ी द्विशाखा तक पहुंच रही थी. देखिए वहाँ तिपाई सीढ़ी को घसीट कर ले आई तो अपनी शक्ति पर हैरान होने लगी. यहाँ ये तो छोटी सी लड़की है, वो भी सॉफ्ट गर्ल है. क्यों, कौन, त्योत्यो चान. उसको ही खुद हैरान हो जाती है कि हैरान होने का मतलब क्या है यहाँ, आश्चर्य हो जाती है. किसको, त्योत्यो चान को. हैरान यानी जो आश्चर्य. त्योत्यो चान को खुद आश्चर्य हो जाती है कि जो मैं ऐसे जो 3 टांगों वाले जो तिपाई सीढ़ी को खुद पकड़कर यहाँ तक आई क्या, ನಾನು ತಗೊಂಡು ಬಂದ ಇದನ್ನು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವಳಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಗಸೀಟ್ಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಎಳ್ಕೊಂಡು ನಾನು ತಗೊಂಡು ಬಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಅಂತ ಅವಳಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತಂತೆ. ನೋಡ್ರಿ, सभी को भी क्या लगती है, हम ऐसे जो कामों को मुझसे करना नहीं होता है, ये तो बहुत मुश्किल काम है, मुझसे नहीं होता है. ऐसे हम चुपचाप बैठे तो उस काम को हमेशा के लिए हमसे करना नहीं होती है. लेकिन
हम प्रयत्न किए तो वो काम क्या हो जाती है, आसान हो जाती है और हमें भी आश्चर्य हो जाते हैं मैं इस काम को किया क्या, मैं कि इस काम को, ऐसे हमें भी क्या हो जाते हैं खुद ಆಶ್ಚರ್ಯ हो जाती है ಹೌದಾ. ನಮಗೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಕಷ್ಟ ಇರೋ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ, ನಾವು ಮಾಡಿದ್ವಾ ಈ ಕೆಲಸನ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಅದೇ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗಲ್ಲಪ್ಪ ಇದು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ ಕೆಲಸ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ, ಹೌದು ತಾನೆ. इसी तरह यहाँ जो खुशी यहाँ त्योत्यो चांद को खुद आश्चर्य होती है कि जो मैं इस सीढ़ी को वहाँ से खींच कर लाई क्या, घसीट कर लाई क्या. फिर जो तिपाई की ऊपरी सीढ़ी द्विशाखा तक पहुँच रही थी. जो देखिए तिपाई की जो ऊपरी सीढ़ी द्विशाखा तक पहुँच रही थी. ये जो तिपाई है 3 टांगों वाले जो सीढ़ी है, इस सीढ़ी के जो ऊपरी जो एड्ज किनारा यानी जो एड्ज है ये कहाँ तक पहुँचती थी, जो पेड़ के जो द्विशाಖಾ तक पहुँचती थी. ಅಂದರೆ ಅದು 2 ಬ್ರಾಂಚಸ್ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಮರದ್ದು, ನೀವು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ, ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿರಿ 2 ಬ್ರಾಂಚಸ್ಸು. ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆರಾಮಾಗಿ ಅಲ್ಲಿಗೆ ತಲುಪ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ, ಈ ಏಣಿಯಿಂದ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಿನಾರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದೇ ಎಡ್ಜು, ಇಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಕಾಣಿಸುತ್ತಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ಕಿನಾರ ಅಂತ ಹೇಳೋದು. फिर यासुकी चान ने घबरा कर तिपाई सीढ़ी और पसीने से तरबतर त्योत्यो चान की ओर देखा. यासुकी चान ने घबरा कर तिपाई सीढ़ी और पसीने से तरबतर त्योत्यो चान की ओर देखा. देखिए यासुकी चान क्या करता है, फिर घबराता है. ये तो वो तो 2 टांगों वाले सीढ़ी थी, ये तो 3 टांगों वाला सीढ़ी है, मैं इस पर कैसे चढ़ना चाहिए. उस सीढ़ी को ही मुझसे चढ़ना नहीं हो पाई और इस सीढ़ी को मैं कैसे चढ़ना चाहिए. ऐसे जो घबराता है कौन, जो यासुकी चान. कहीं में गिरा तो यहाँ जो बड़े कोई भी नहीं है, हम ही दोनों हैं, कुछ चोट पहुँचा तो ऐसा है कौन जो घबराता है, जो यासुकी चान घबराता है. और पसीने से तरप कर त्योत्यो चान की ओर देखा. पसीने से तरप तर ಅಂದರೆ पसीना का मतलब क्या है यहाँ, स्वेट. पसीना का मतलब क्या है, स्वेट. स्वेट होकर किसकी ओर देखता है, यहाँ त्योत्यो चान की ओर देखता है. ಅಂದರೆ ಅವನು ಹೆದರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ಬೆವರ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅವನ ಮುಖ ಎಲ್ಲ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ. ಬೆವರ್ಕೊಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, त्योत्यो चानನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. और उसे भी काफ़ी पसीना आ रहा था. किसको का पसीना आ रहा था यहाँ, त्योत्यो चान को, क्योंकि ये तो जो यहाँ जो 3 टांगों वाले तिपाई सीढ़ी को वहाँ से घसीट कर लेके आई थी. कौन, त्योत्यो चान है ना. इसीलिए उसको भी यहाँ क्या आ रही थी, पसीना आ रही थी, स्वेट हो रही थी वो भी. और उसने पेड़ की ओर देखा और तब निश्चय के साथ पाँव उठाकर पहली सीढ़ी पर रखा. फिर क्या करता है यासुकी चान यहाँ, ये जो मेरे लिए वहाँ से सीढ़ी को ऐसे जो घसीट कर लेकर आई है, कौन, त्योत्यो चान. मेरे लिए जो इतनी जो मुश्किल उठा रही है, और किसी बच्चे ने भी मुझे पेड़ पर चढ़ने के लिए इनवाइट नहीं किए हैं, लेकिन ये मुझे इनवाइट करके इतनी जो मुश्किल के साथ मुझे पेड़ चढ़ाने के लिए प्रयत्न कर रही है, तो मैं क्यों ना कोशिश करना चाहिए. इसलिए मैं भी कोशिश करना चाहिए. ऐसे जो मन में सोचकर एक बार ऊपर से जो पेड़ को देखता है, कौन, यासुकी चान. देखकर एक स्टेप को यहाँ जो सीढ़ी पर रखता है ಧೈರ್ಯ के साथ. ಅಂದರೆ ಇವಳು ನನಗೋಸ್ಕರ, ಯಾರೂ ನನಗೆ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಇವಳು ನನಗೆ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತೋದಕ್ಕೆ, ಪಾಪ ನನಗೋಸ್ಕರ ಈ ಏಣಿ ಹತ್ತಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಈಗ 3 ಕಾಲಿರೋಂಥ ಏಣಿ ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾಳೆ, ನಾನು ಯಾಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಪಾಪ ಅವನು ಸಹಿತ ಹತ್ತೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಒಂದು ಸ್ಟೆಪ್ಪು ಕಾಲು ಮೇಲಿಡ್ತಾನೆ ಏಣಿ ಮೇಲೆ.
जो पेड़ की ओर देखा और निश्चय करके एक पाँव उठा के पहली सीढ़ी पर रखा। फर्स्ट स्टेप इड़ताने सीढ़ी मेले लैडर मेले। और उन दोनों को यह बिल्कुल भी पता ना चला कि कितना समय यासुकी चान को ऊपर तक चढ़ने में लगा। देखिए ये दोनों को यह कुछ भी पता नहीं चला क्योंकि ये सुबह गए थे। कौन? ये दोनों, यासुकी चान, त्योत्यो चान पेड़ चढ़ने के लिए। इन दोनों को समय का पता ही नहीं चलता है कि ये दोनों कितने जो देर तक कितने समय सिर्फ पेड़ चढ़ने में ही बिताए हैं, कितने समय हो गई है, इसके बारे में इन दोनों को पता ही नहीं था। ಟೈಮ್ ಎಷ್ಟಾಗಿದೆ ಅನ್ನೋದೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇವರಿಗೆ. ಅದ್ರ ಕಡೆಗೆ ಬರೀ ಗಮನ ಇದೆ ಇವರಿಗೆ, ಮರ ಹತ್ತೋದ್ರ ಕಡೆಗೆ. और जो सूरज का ताप उन पर पड़ रहा था, पर दोनों का ध्यान यासुकी चान के ऊपर तक पहुंचने में रमा था। देखें यहाँ जो दोनों को, जो सूरज का ताप उन पर पड़ रहा था, जो सूरज का जो ताप यानी जो सूरज के जो किरण इन दोनों पर पड़ रहा था, यानी यहाँ दोपहर के यहाँ 12 o'clock के जो समय में क्या हो जाती है, यहाँ गर्मी ज़्यादा हो जाती है ना। सूरज के जो किरण क्या हो जाते हैं, इनकी जो तेज़ बढ़ जाती है ना। ऐसे ही यहाँ जो तेज़ किरण सूरज के गर्मी यह किन के ऊपर जो गिर रही थी, पड़ रही थी, ये जो यासुकी चान और त्योत्यो चान के ऊपर ज़ोर से पड़ रही थी। लेकिन इन दोनों के जो ध्यान कहाँ थी, सिर्फ पेड़ चढ़ने पर ही थी। ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ, ಇವರಿಗೆ ಟೈಮ್ ಎಷ್ಟಾಗ್ತಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸೂರ್ಯ ಏನಾಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ 12 ಗಂಟೆ ಮೇಲೆ, ಬಿಸಿಲು ಟೈಮಲ್ಲಿ, ಬೇಸಿಗೆ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ 12 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ಜೋ ಏನಾಗುತ್ತೆ ತುಂಬಾ ಫೋರ್ಸ್ ಆಗಿ ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ಸಮ್ಮರ್ ಡೇಸಲ್ಲಿ. ಹೌದು ತಾನೆ? 12 ಗಂಟೆ ತನಕ ಒಂದು ಟೆಂಪ್ರೇಚರ್ ಇರುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಟೆಂಪ್ರೇಚರು ತುಂಬಾ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಆವಾಗ ಬಿಸಿಲು ಸಹಿತ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸನ್ ರೈಸು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ಇವರಿಬ್ಬರ ಮೇಲೂ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಆವಾಗ ಗರ್ಮಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸೆಕೆ ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಇವರಿಗೆ ಅದ್ರ ಕಡೆ ಗಮನನೇ ಇಲ್ಲ. ಇವ್ರಿಗೆ ಯಾವ ಕಡೆ, ಇವರು ಮೈಂಡೆಲ್ಲ ಯಾವ ಕಡೆ ಇದೆ, ಎಲ್ಲಿ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವರು? ಯಾಸುಕಿ ಚಾನು ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಬೇಕು ಅಂತ त्योत्यो चान ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಯಾಸುಕಿ ಚಾನು त्योत्यो चान ನನಗೆ ಹತ್ಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದಾಳೆ, ನಾನು ಮರ ಹತ್ತಬೇಕು ಅಂತ ಅವನು ಮರ ಹತ್ತೋದ್ರ ಕಡೆಗೆ ಅವನಿಗೆ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಇದೆ. ಹೌದಾ? ಇವರಿಬ್ಬರಿಗೂ ಟೈಮ್ ಎಷ್ಟಾಗಿದೆ, ಸೂರ್ಯನ ಬಿಸಿಲು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತದೆ ಅನ್ನೋದೇ ಗಮನ ಇರೋದಿಲ್ಲ. ऐसे ही जो यासुकी चान के ऊपर तक पहुंचने में रमा था यानी जो खो जाना। रमा होना का मतलब क्या है यहाँ? खो जाना। रमा था का मतलब क्या है यहाँ? खो जाना। रमा होना का मतलब क्या है? जो खो जाना। ऐसे ही खो गया था। फिर इसके बाद क्या हो जाती है कि रमाता त्योत्यो चान नीचे से उसका एक एक पैर सीढ़ी पर धरने में मदद कर रही थी। देखिए यहाँ त्योत्यो चान क्या करती रहती है, यहाँ ये जो एक एक स्टेप करके, कौन? जो यासुकी चान एक एक स्टेप करके यहाँ जो त्योत्यो चान एक एक स्टेप जो ऊपर चढ़ने के लिए जो यासुकी चान को सहाय करती थी, है ना। और जो यहाँ जो धरने का मतलब क्या है, यहाँ रखने का। ये दोनों जो एक एक पैर को यहाँ रखने के लिए कौन सहाय करती थी? यहाँ नीचे त्योत्यो चान सहाय करती थी। यासुकी चान भी धैर्य के साथ एक एक सीढ़ी चढ़ने लगता है और अपने सिर से वह उसके पिछले हिस्से को भी स्थिर करती रही।
देखिए अपने सिर से पिछले हिस्से को भी ಅಂದರೆ ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡಿಂದನೂ ತಲೆಯಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು ಗ್ರಿಪ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ಲು ಅವನಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ಗೆ ಬೀಳಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು और यासुकी चान पूरी शक्ति के साथ जूझ रहा था और आखिर वह ऊपर पहुंच गया। देखिए यासुकी चान पूरी शक्ति के साथ जूझ रहा था का मतलब क्या है यहाँ ताकत लगाकर कुछ कर रहा था। जूझ रहा तक मतलब क्या है जो ताकत से कुछ करना कुछ हासिल करना। ताकत के साथ कुछ हासिल करना क्या करता है यह यासुकी चान भी पूरी तरह से प्रयत्न करता रहता है और जूझ लगाकर यहाँ ऊपर तक पहुँच जाता है। ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ फाइनली ऊपर तक कौन पहुँचता है यहाँ यासुकी चान पहुँच जाता है। यहाँ जो त्योत्यो चान की सहायता से और जो खुद यासुकी चान अपने आत्मबल से अपने ही जो ताकत से प्रयत्न से वो भी ऊपर चढ़ जाता है ना। ಇಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಪ್ರಯತ್ನದಿಂದನೂ ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಕೊನೆಗೆ ಫೈನಲಿ ಇವರು ಮರ ಹತ್ತೋದಿಲ್ಲ ಮೇಲೆ ಹತ್ತುತ್ತಾರೆ। ಎಲ್ಲಿ ಹತ್ತುತ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏಣಿ ಮೇಲೆ ಹತ್ತುತ್ತಾನೆ ಯಾರು यासुकी चान ಏಣಿ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾನೆ। फिर हुर्रे पर उसे अचानक सारी मेहनत बेकार लगने लगी। देखिए यहाँ हुर्रे का मतलब क्या है जब आपको खुशी होती है तो कुछ आप जीते तो उस समय में आप क्या करते हैं ऐसे ही आवाज़ को खुशी के जो आवाज़ लगाते हैं ना उसी को हम क्या कहते हैं यहाँ हुर्रे ಅಂದರೆ ಖುಷಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ವರ್ಡ್ ಇದು ಹೇಳುವಂಥ ಒಂದು ವರ್ಡ್ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡುವಂಥ ವರ್ಡ್ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ। पर उसे अचानक सारी मेहनत बेकार लगने लगी। यहाँ सारी मेहनत अचानक ಅಂದರೆ ಏಕಾಏಕಿ ಏನಾಗುತ್ತೆ जो सारी मेहनत क्या कैसे लगने लगी बेकार लगने लगी ಅಂದರೆ ವೇಸ್ಟ್ ಆಯ್ತೇನೋ ಅಂತ ಅನ್ಸೋಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ। क्यों ऐसे लगने लगती है दोनों को इसके बारे में हम अगले क्लास में सीखते हैं। थैंक यू चिल्ड्रन।